नमस्कार. होळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात रंग आणि रंगांसोबतच आठवण येते रंगपंचमीची. पण एक मिनिट थांबा. हे दोन्ही सण एकच आहेत की काहीतरी वेगळं आहे? आपण अनेकदा दोन्ही सण एकाच उत्साहात साजरे करतो, पण त्यांच्यातला फरक आपल्याला खरंच माहिती असतो का? चला तर आज याच रंगीबेरंगी गोंधळामागचं सत्य काय आहे ते शोधून काढूया. तर मुद्दा अगदी सरळ आहे. होळी आणि रंगपंचमी हे दोन वेगळे सण आहेत का? अनेकांना वाटतं की हे एकाच सणाचे दोन भाग आहेत. पण खरं सांगायचं तर त्यांच्यात खूप मोठे आणि इंटरेस्टिंग फरक आहेत. आणि आज आपण तेच तर जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण बोलूया होळीबद्दल. हा आपला खूप जुना एक पारंपरिक सण आहे आणि या सणाचा मुख्य उद्देश किंवा गाभा म्हणू शकतो तो आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणं. आता बघा, होळी साधारणपणे 2 दिवसांची असते, बरोबर? पहिला दिवस म्हणजे होलिका दहन. यात आपण वाईट शक्तींचं प्रतीक म्हणून होळी पेटवतो आणि मग दुसऱ्या दिवशी जो विजय झालाय ना, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी रंग खेळले जातात. म्हणजे लक्षात घ्या, या रंगांच्या खेळामागे एक मोठा धार्मिक अर्थ आहे. बरं, हे झालं होळीबद्दल. आता वळूया रंगपंचमीकडे. होळी झाली की बरोबर 5 दिवसांनी येते ती रंगपंचमी. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. कारण रंगपंचमीचा संबंध धर्मापेक्षा जास्त निसर्गाशी आणि आपल्या समाजाशी आहे. हे बघा, ह्या तक्त्यावरून आपल्याला फरक अगदी स्पष्टपणे कळेल. होळीचा अर्थ बघा, तो जास्त धार्मिक आहे, तर रंगपंचमीचा सामाजिक. खेळण्याच्या पद्धतीतही फरक आहे. होळीत रंगीत पाण्याचा वापर जास्त होतो, तर रंगपंचमी मात्र कोरड्या गुलालाने खेळण्याची परंपरा आहे. आणि होळी जरी पूर्ण भारतात साजरी होत असली तरी रंगपंचमीचा जोर जास्त करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात दिसतो. आहे की नाही मोठा फरक? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. हा जो फरक आपण पाहिला ना, तो तर फक्त वरवरचा आहे. रंगपंचमी जी आपल्याला इतकी साधी वाटते, तिच्या मागे काही अशी रहस्य आहेत जी मी खात्रीने सांगतो अनेकांना माहीत नसतील. आणि आता आपण बरोबर तीच रहस्य उलगडणार आहोत. तर मग तयार व्हा. आता आपण रंगपंचमीच्या काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यानंतर या सणाकडे बघण्याची आपली नजरच बदलून जाईल. आणि किती? एक नाही, दोन नाही, तर तब्बल 7. चला मग सुरू करूया एक एक करून. पहिलं रहस्य ते म्हणजे निसर्गाशी असलेलं कनेक्शन. आपल्याला वाटतं रंगपंचमी म्हणजे फक्त रंगांचा खेळ, पण तसं नाहीये. हा खरं तर वसंत ऋतूच्या आगमनाचा म्हणजे स्प्रिंग सीझनच्या वेलकमचा सण आहे. या काळात झाडांना नवी पालवी फुटते, सगळीकडे फुलं उमललेली दिसतात आणि निसर्गात होणारा हाच सुंदर बदल आपण रंगांच्या माध्यमातून साजरा करतो. आता दुसरं रहस्य. हे आहे नैसर्गिक रंगांबद्दल. आजकाल आपण सर्रास केमिकल कलर्स वापरतो, पण पूर्वी असं अजिबात नव्हतं. तेव्हा रंग बनवले जायचे ते थेट निसर्गातून. म्हणजे पलाशच्या फुलांपासून केशरी रंग, हळदीपासून पिवळा, तर बीट आणि डाळिंबापासून मस्त लाल रंग तयार व्हायचा. विचार करा, हे रंग त्वचेसाठी किती सुरक्षित असतील आणि पर्यावरणासाठी किती चांगले असतील. खरंच किती विचारपूर्वक होती आपली परंपरा. तिसरं रहस्य आहे सामाजिक एकतेचा संदेश. जेव्हा अंगावर रंग लागलेला असतो ना, तेव्हा कोण लहान, कोण मोठं, कोण गरीब, कोण श्रीमंत हे काहीच कळत नाही. सगळे सारखे दिसतात. आणि हाच तर या सणाचा उद्देश आहे, सगळे मतभेद विसरून एकत्र येणं आणि फक्त आनंद साजरा करणं. हा सण समाजाला जोडण्याचं काम करतो. चौथं रहस्य आहे प्रादेशिक विविधता. आपण आधीच बघितलं की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. पण गंमत म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. काही ठिकाणी मोठमोठ्या मिरवणुका निघतात, तर काही ठिकाणी लोक डीजेच्या तालावर नाचत रंग उधळतात. हीच तर आपल्या भारत देशाची खासियत आहे, नाही का? आता पाचवं रहस्य. हे थोडं खोल म्हणजे आध्यात्मिक आहे. हे जे रंग आहेत ना, ते आपल्या भावनांचं प्रतीक मानलं जातं. जसं की लाल रंग म्हणजे ऊर्जा, पिवळा म्हणजे आनंद. तर रंगपंचमी खेळताना आपण काय करतो? आपण आपल्या मनातल्या सगळ्या निगेटिव्ह भावना बाजूला सारून आयुष्यात अशा पॉझिटिव्ह रंगांचं स्वागत करतो. म्हणजे हा फक्त बाहेरून रंग लावण्याचा खेळ नाही, तर आतून स्वतःला बदलण्याचा उत्सव आहे. सहावं रहस्य आहे परंपरा आणि आधुनिकतेचा संगम. बघा, कोणताही सण काळानुसार थोडा बदलतो आणि हे गरजेचंही असतं. आजकाल रंगपंचमी साजरी करताना लोक इको फ्रेंडली रंगांचा वापर करण्यावर आणि पाण्याची बचत करण्यावर जास्त लक्ष देत आहेत. म्हणजे आपण आपली परंपराही जपतोय आणि आजच्या काळाची गरजही ओळखतोय. किती छान गोष्ट आहे ही. आणि आता शेवटचं 7वं रहस्य. हा आहे आनंदाचा सार्वत्रिक संदेश.
रंगपंचमीचा खरा अर्थ काय? तर तो हाच आहे. हा सण आपल्याला सांगतो की आयुष्यात सुख, दुःख, राग, प्रेम असे अनेक रंग आहेत, अनेक भावना आहेत आणि या सगळ्या विविधतेमध्येच, या डायव्हर्सिटीमध्येच खरा आनंद लपलेला आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट तर स्पष्ट होते. रंगपंचमी म्हणजे फक्त रंग उधळणं नाही, तो निसर्गाचा, समाजाचा आणि सकारात्मकतेचा एक मोठा उत्सव आहे. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण आज जसे सण साजरे करतो तशीच आपली उद्याची परंपरा घडत असते. चला तर आता सगळं थोडक्यात समजावून घेऊया. होळी हा एक धार्मिक सण आहे, वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक. आणि रंगपंचमी हा एक सामाजिक आणि निसर्गाचा उत्सव आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर हे दोन्ही सण आपल्या भारतीय संस्कृतीत किती विविधता आहे याचा अप्रतिम उदाहरण आहेत. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. पुढच्या वेळेस जेव्हा आपण रंग खेळू तेव्हा क्षणभर थांबूया आणि विचार करूया की आपण फक्त रंग उधळतोय की त्या रंगांमागे लपलेला निसर्गाचा, एकतेचा आणि खऱ्या आनंदाचा अर्थही साजरा करतोय. नक्की विचार करा. आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट? मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.